हाय गाईज, हा आता आपला व्लॉगचा आज बघा. आज मला बरं वाटत नाही, त्यामुळे मी हॉस्पिटलला जात आहे राजला घेऊन सोबत. माझ्या आवाजावरून तुम्हाला तसा अंदाज आलाच असेल की माझं बरं वाटत नाही आहे. आता हे बघा, आम्ही तुम्हाला रोड दाखवतो बघा आमच्या इकडचा कसा आहे तर. आणि राज माझ्यासोबतच आहे. आणि जाता जाता तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन करते. माझ्या मागे एक मुलगी चालत आहे आणि समोर बघा डीपी. आम्ही त्या हॉस्पिटलमध्ये कमीत कमी मी जशी लहान आहे तसं जाते त्या हॉस्पिटलमध्ये, तर तरी पण त्याला जेमतेम 12-13 वर्ष झाले असतील. तर डॉक्टरांचा प्रॅक्टिस खूप चांगली आहे. पुढे एक मुलगा सायकल नेत आहे. राज सायकल बघून म्हणतोय, मम्मी माझी सायकल आजीने गच्चीवर टाकली, बघ ना माझी सायकल असती तर मी पण आणली असती. तसंच करत आता हॉस्पिटलमध्ये आले आणि त्यांनी मला डॉक्टरांनी सलाईन लावली. सलाईन लावल्या असल्यामुळे मला जास्त काही हालचाल करता येत नाही. आणि तसंच माझ्या बाजूच्या बेडवर पण एक लेडीज आहे, त्यांना पण सलाईन लावलेली आहे. आणि त्यांचं तर खूप दुखत आहे माझ्यापेक्षा जास्त. माझ्यामध्ये तरी बॉडीमध्ये चालण्याची थोडीशी हे होती, कॅपॅसिटी होती. त्या लेडीजमध्ये तर तेवढी पण कॅपॅसिटी नाही आहे. सलाईन लावल्यामुळे आणि हात न हलवता आल्यामुळे शेवटी मी असंच झोपून आहे. तरीही मी स्वतःला व्लॉगमध्ये येण्यासाठी हे केलं. हे बघा गाईज, सलाईन लावलेली हाताला. सलाईन लावलेली असल्यावर काही फिरता पण येत नाही, चालता पण येत नाही. तरच आता आम्ही या व्लॉगमध्ये बघा मी कशी दिसते. पूर्ण चेहरा सुजला, माझा हात पण सुजलेला आहे. तरच मी व्लॉग बनवत आहे. तरी पण हाताला सलाईन लावल्यामुळे हात काही इकडे तिकडे हालत नाही. हाताला सलाईन लावलेली असल्यामुळे माझा हात खूप दुखत होता बघा, बराच वेळ दुखत होता. पण काय करावं, शेवटी लावावी तर लागले. त्यानंतर आम्ही आणि राज आम्ही ना हे खायला गेलो बघा, ढोकळा खायला गेलो. आम्हाला हरी घेऊन गेला होता, त्यासाठी मग आम्ही ढोकळा खायला गेलो. आणि तिथे राज आणि मी वेटिंग करत होतो बघा ढोकळ्यासाठी. शेवटी फायनली तिथे बघा मागे पॅकिंगला वेगवेगळे गोष्टीला आणल्या होत्या. म्हणजे बॉक्सेस होते, त्याच्यामध्ये काजू बदाम हे पॅक करत होते. राज चालू होतं हाय गाई जास्त चालू होतं. पण म्हणजे ते बॉक्स भारी होते बरं गाईज. म्हणजे बॉक्स पण असं वाटत खूप छान आहेत. आणि आम्ही वेटिंग करून थकलो, पण शेवटी आमचं काही डिश आली नाही. पण शेवटी आम्ही तुम्हाला पूर्ण दाखवलं बघा. त्याच्यामध्ये गोकुळ स्वीट्स आहे हे आमच्या इकडचं, म्हणजे खूप मशहूर तिथं स्वीट भेटतं. म्हणजे मी जसं बघा 10-12 वर्ष झालं बघते, इथे नंबर 1 ब्रँड झाला आता ते. मग त्यानंतर आम्ही ढोकळा खाऊन डबल घरी आलो. तर राजने बघा माझा हा व्लॉग कसा काढला, झोपलेला. काही काढतो राज बरं ब्लॉग. मी झोपले होते ते मेडिसिन घेऊन आणि मेडिकल घेऊन. मला जाग आली, मी बघितलं तर तो माझा ब्लॉग काढत होता झोपलेला. आणि सलाईन दाखवत होता हाताला लावलेली. मम्मीला बघा कशी हाताला सलाईन लावली. माझी मम्मी कशी नाटक करते झोपायचं. मम्मी झोपलेली नाही अजून, पण तरी पण मम्मी नाटक करते, असं तर त्यात चालू होतं. पण मला झोप सुधरतच नव्हती, कारण की मी त्या टॅबलेट घेतल्या होत्या. त्यामुळे शेवटी कसं तरी मी उठले. म्हणजे झोपलेलेच होते, नंतर मी कसं तरी उठले. मम्मीला हेल्प केली थोडीफार, म्हटलं मम्मीला हेल्प करावं थोडी. आणि त्यानंतर म्हणजे हा उठवतच होता मला, मम्मी उठणं. मग उठलो आम्ही बरं. मग आम्हाला चकल्या करायच्या होत्या, कारण की आज दिवाळी. तर हा राज अगोदर जेवायला बसले बरं हे दोघंजणं. हे बघा राज कसा जेवत आहे मस्त. आणि जयेश चिवडा खाते. मी झोपले होते तेव्हा मम्मीने चिवडा बनवला होता. जयेश बघा कसा भारी चिवडा खायला, एक पायावरती टाकून. मला पण लहानपणी असं खूपच आवडायचं, पंगावर एक पाय टाकून झोप बसायला. आजकालच्या मुलांना पण तसंच थोडंफार आवडते. तेव्हा आई वडील मारायचे, आता नाहीत मारत. हे बघा आता बघा जयेशने चकल्या बनवल्या, किती चांगल्या प्रकारे चकल्या बनवल्या. एवढ्या 8 वर्षाच्या मुलाला एवढ्या छान चकल्या बनवता येतात, असं आश्चर्यच वाटतं कधी मला बघून. आम्ही तर त्याच्या एवढे होते तर खायलाच बघायचो फक्त. पण हे मुलं आजकालच्या खूपच हुशार आहेत. मम्मी तिथं चकल्या तळत होती आणि राजने जे खाली चकल्या बनवत होते. म्हणजे किती मस्त चकल्या बनवल्या बघा ना ह्या राजने. मला तर पाहूनच आश्चर्य वाटत होतं. मी तरी राजला बोलत होते, राज आम्ही जेव्हा तुमच्या एवढं लहान होतो ना, तेव्हा आम्हाला चकल्या बनवता येत नव्हत्या, तरी आम्ही ट्राय केला. म्हणजे बनवत नव्हतं, आम्ही खात होतो ते आमची मम्मी करून द्यायची. तर गाईज राज बघा आता कसा मस्त आहे ना, चकली बनवत आहे बरं. तो व्लॉग काढत आहे की मम्मा किती छान चकली बनवते, बघ ना गं, मला पण जमते चकली बनवता. आणि गाईज तुम्ही माझ्या चकलीला नक्की कमेंट करा, चकली कशी बनवते. राज स्वतःच चालू आहे बरं व्हिडिओ बनवणं. म्हणजे तो बघत पण नाही बरोबर, धरलाय का नाही मोबाईल काय नाही, तरी पण चालू. त्यानंतर ब्लॉग बनवता मधातच त्याने माझ्याकडे फिरवला की बाबा माझी मम्मी पण चकल्या बनवते. पण त्याला काय बनवता येते का? मी ट्राय केला बरं चकली बनवायला. मला जमली मोठ्या साच्याने चकली बनवायला.
पण राजलांजेला ते मोठ्या साच्याने चकली बनवताच येत नव्हती. जेस बघा किती डीपली घुसलाय चकली बनवण्यामध्ये. बरं तो तर असा दाखवत होता की तसं काय तो शेफच आहे चकली बनवण्याचा, असा म्हणजे एकदम प्रयत्न करून करून शेवटी. आणि राजचं चालू बघा, स्वतःकडे कॅमेरा फिरवणं, डबल सांगणं मी असं बनवलं, मी तसं बनवलं. आणि राजने जेसने पूर्ण चकल्या बनवल्या बरं गाईज. मी तरी काय 7-8 बनवल्या असेल, तर राजने 1 किलोच्या चकल्या बनवल्या. त्यानंतर आम्ही कसं तरी चकल्या बनवता आणि आमचे प्रयत्न करता चकल्या पार पडल्या धिंगाणा मस्तीमध्ये. पण खरं काय ना, मुलं असल्यावर फास्ट चकल्या बनतात, कारण की मुलं जर काम करणारे असले, माझे मुलं तर स्पेशली आहेत बघा, ते पूर्ण काम करू लागतात, मला पण आणि मम्मीला पण. त्यांनी मस्त चकल्या 1 किलोच्या चकल्या हातात खेळत बनवल्या. आम्ही जेव्हा लहान होतो तर आम्हाला तेच खूप मोठं वाटायचं टास्क, 1 किलोच्या चकल्या. पण मुलांनी आता हसत खेळत बनवल्यामुळं आम्हाला काहीच वाटलं नाही. त्याच्याने एकदम भारी डिझाईनच्या चकल्या गोल गोल कवर केल्या. आणि राजने पण एकदम भारी. आणि मी तर जास्त मोठ्या साच्याच्या मोठ्याच बनवल्या, पण छान बनल्या आमच्या चकल्या. आणि मस्त मम्मी तळत होती बघा चकल्या आणि आम्ही बनवत होतो. आणि चकल्या बनवता राजने खाल्ल्या पण बरं चकल्या थोड्याशा, की टेस्ट कशी लागते बघा. आणि त्याने लगे कॅमेऱ्याकडे बघून आस्वाद घेऊन खाल्ल्या लगे. बापरे, नक्की गाईस तुम्ही पण आमच्याकडे चकल्या खायला या बरं. मस्त आम्ही चकल्या बनवून तुम्हाला हे करू. माझ्या सबस्क्रायबर्सला आणि जे हे व्हिडिओ बघतील त्यांना ही नक्की विनंती आहे. राजने बघा साचा काढायला सुरुवात केली, की कसं बाबा साचा काढणं, चकली भरणं, चकलीचं पीठ टाकणं, खूप म्हणजे त्याला खरंच बाबा हाऊसवाईफला सलाम आहे आपल्या सगळ्या, माझ्यापासनं बरं आणि सगळ्यापासनं. आणि त्यांच्या लहान मुलांना जे असे मदत करतात त्यांना तर जास्तच सलाम, कारण की त्यांच्या मदतीशिवाय एक आई ही पूर्ण होत नाही. जसं माझ्या मुलांनी मला मदत केल्याशिवाय मी पूर्ण नाही झाले. तर मग बघा जे चकलं बनवणं चालू बरं. पण त्यांना बघून मला असं भारी वाटत होतं, म्हटलं बापरे मी कधी एवढं लहानपणी केलं नाही, पण माझ्या मुलांनी खूप गड्या केलं. त्यांच्या चकली बघा कसा आकार देते चकली त्याची, मस्त वाटते ना त्याची चकली आकार बघून हे बघून. तरी पण तो ट्राय करत शेवटी त्याने मस्त बनवली जयसने चकली. आणि ती चकली बघून तर माझ्या तोंडालाच पाणी आलं. म्हटलं वा रे वा, काय बेटा किती मस्त बनवलं तू चकली. खरंच बरं, जयेश आणि राज दोघं पण खूप टॅलेंटेड आहेत. तुम्हाला जर मुलं टॅलेंटेड पाहिजे असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा, मी तुम्हाला सांगेन मी की काय काय करायचं आणि काय काय नाही. आणि त्याच्यावर आपण एक स्पेशली व्हिडिओ बनवू. तर लेडीज जर बघत असतील हा व्हिडिओ तर नक्की कमेंट करा आणि सांगा, म्हणजे मी काय काय केलं होतं माझ्या प्रेग्नन्सीमध्ये हे तुम्हाला नक्की सांगेल, की ज्यामुळे माझे मुलं असे एकदम म्हणजे हे बनले. त्यानंतर आता आपली चकली पूर्ण तयार आहे बघा बनवून. आणि तिचा आकार पण मस्त आलेला आहे गोल. तर बघा किती मस्त चकली बनवली जयसने. आणि आता बघा, हॅलो काय मग गाईस, एवढी छान चकली बघून तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कमेंटमध्ये सांगा बरं. आणि एवढ्या छोट्या मुलांनी बनवलेली हे बघून तर तुम्हाला अजूनच आश्चर्य वाटत असेल. आता काय शेवटी हे राजने काय व्हिडिओ तिथंच स्क्रोल करून ठेवलेला असल्यामुळे आपल्याला काय पुढे प्रोसेस करताच येत नाही. पण बघा थोड्या वेळाने माझ्या मामाची मुलगी आली आहे. माझा भाऊ तिला घराने सांगत होता, माझा भाऊ सांगत होता मम्मी प्रियंका मला काळी म्हटली. तर मग माझ्या मम्मी तिला बोलत होती का म्हटली ग तू काळी. तर माझा भाऊ म्हणतो, माझी बहीण तिने विचारलं की तुला काय करायचं एज्युकेशन, कुठे घ्यायचं. तो बोलला मला सॉफ्टवेअर इंजिनियर बनायचं, एक कॉलेजला पटवायचे आणि एक ट्युशनला. त्याच्यामुळं मग ती बोलली की अशा तुझ्यासारख्या काळ्याला बघून कोण भाव देणार आहे मुलगी. तसं तर त्याने पूर्ण स्टोरी न सांगता थोडं फक्त शॉर्टकटमध्ये सांगितलं की मला काळ्या बोलले म्हणून. तेवढं ऐकून माझी मम्मी बोलली अगं त्याच्या कानाखाली ओढायचीच नाही एक म्हणली चांगली. आणि मम्मी तेवढं बोलत हासी मजाकमध्ये चालू होतं त्यांचं, किंवा असं झालं तसं झालं. आणि माझा भाऊ लगेच शर्मिंदा होऊन लगेच खाली डोळे करून गप्प बसला. मग आजकालची मुलं खरंच बाबा. आणि त्याला ब्लॉग बनवत होते म्हणून त्याला माहीतच नव्हतं, बघा कसा मासूम चेहरा केला, जसं काय त्याची चुकीच नाही काय, मम्मीची चुकी काय. मग त्यानंतर बघा काय आता मी माझ्या मामीकडे आले माझा ब्लाऊज शोधायला, मला आज घालायचं होतं. पण मामीने काय माझा ब्लाऊज शोधला नाही. मामीने माझं झालं 7-8 वर्ष झाले ब्लाऊज शिवलेच नाही. माझ्या मामाचा मुलगा म्हणजे माझा भाचा 7 वर्षाचा झाला तरी पण माझ्या अजून त्या साडीचा ब्लाऊज अजून शिवलंच नाही. मामी शोधून परेशान. चला मग आजचा ब्लॉग इथं संपवते. धन्यवाद.